चॅनलमध्ये आपले स्वागत। राज्यभरातून हजारोंच्या संख्येने येणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या उपस्थितीत हिंगोली येथील महावीर भवनात 27 जानेवारी 2026 रोजी राज्यस्तरीय अधिवेशन होणार। बालाजी पवार या अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाचा विषय गाजणार। घोषणा झाली पण अंमलबजावणी नाही याविषयी चर्चा केली जाणार। हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। सदरील बैठकीत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अधिवेशनाच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला। यावेळी बालाजी पवार यांनी हिंगोलीत होणारे अधिवेशन संत नामदेव महाराज यांच्या भूमीत होत आहे। महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ही राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकमेव शिखर संघटना असून यासाठी राज्यभरातून मुंबई विभाग, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पूर्व व पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। हिंगोली येथे होणारे मराठवाड्यातील दुसरे अधिवेशन आहे। पहिले अधिवेशन 2006 ला नांदेड येथे झाले होते, तेव्हा हेही अधिवेशन यशस्वी होणार यात शंका नाही। जसे नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदायाची पताका महाराष्ट्र पासून पंजाब प्रांतापर्यंत पोहोचवली, तसेच आपल्याला या अधिवेशनातून वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांना मेहनतीचे फळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहे। तेव्हा सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी बांधवांनी ताकदीने कामाला लागले पाहिजे असे यावेळी सांगितले। सुरुवातीला आजपर्यंत झालेल्या कामाचा आढावा उपाध्यक्ष संदीप पाचमासे यांनी मांडला। तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र हलवाई यांनी दररोज होणाऱ्या बैठका त्यामध्ये कशा प्रकारे तयारी चालू आहे त्याची माहिती दिली। नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ, बांबू जलदेवार, परभणीचे राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्यकारिणी सदस्य किरण क्षीरसागर, मनोज कटकुरी यांनी सुद्धा आपले अनुभव व काही सूचना केल्या। यावेळी बालाजी पवार व पदाधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी अधिवेशन होणार आहे त्या महावीर भवनाला भेट दिली। प्रशस्त अशा महावीर भवनात राहण्यासाठी सुद्धा सुंदर व्यवस्था असल्याची माहिती राजेंद्र हलवाई यांनी दिली। या बैठकीस हरीश कीर्तिवार, माणिक पंडित, काशीनाथ कदम, गजानन तळवणकर, अनीस अहमद, शेख शकील, शेख बशीर, सुभाष अपूर्वा आदी पदाधिकारी उपस्थित होते। A7 न्यूज चॅनलसाठी अनीस अहमद, हिंगोली।